प्रॅक्टिस चालू आहे. काय कोमल अख्खे काम धंदे सोडून या माणसांना डान्स प्रॅक्टिसला लावलंय. करतो घाई. हा बरोबर बरोबर. एवढे ब्लाउज शिवायचे तुला मग कशी वाटते? काश्मीरला जायच्या आधी शूटला होतो, मग लगेच दुसऱ्या दिवशी काश्मीरला गेलो, मग काश्मीरवरून आलो आणि दुसऱ्या दिवशी रिलीजिंगला गेलो, रिलीजिंग आलो आणि आता इथे आलो आणि आता जायचं. आज शाम को मिलेगा फंक्शन आहे हमारे घर. माझ्या लग्नात पण ना मी घागरा घेतला होता, एवढा भारीवाला घागरा होता ना, पण मला टाइमच भेटला नाही घालायला. लयच मोठी आग लागली बापरे. आता काय करायचं? कोणाला फोन करायचा? बॉबी झाली का पॅकिंग? तेच चाललंय. कर पटापट, जास्त वेळ नाहीये. चला माझं सॉन्ग प्रमोशन करायला लावलंय, यांना रील काढायला लावली आणि डान्स पण शिकवतोय आणि आम्ही रील सुद्धा काढणार आहेत. तुम्ही बघा, प्रॅक्टिस चालू आहे. बबली पण राजाला पण दाखव. रील काढायला लावली, प्रॅक्टिस चालू आहे. अभी कोरियोग्राफर चेंज झालाय. सगळ्याच्या कमेंटला रिप्लाय देणं चालू आहे माझं आता. घ्या चला, करा करा. हा कोरियोग्राफर बघून घ्या. चला 1 2 3 स्टार्ट. बाबू सोना नको आता. येस येस. थांबा थांबा भाऊजी. पुलकी बाई ग, तुमसे ना हो पाएगा. आयला चेंज झाली. बापरे, कोका कुठे? हाय हाय. नकोय नकोय. 1 2 अच्छा जागेवर. नाही नाही, कोरिओग्राफर चुकीचं आहे. थांबा मी सांगते. मी सांगते. मला परफेक्ट रील बनवायची, परफेक्ट डान्स शिकव. असं घ्यायचं. अच्छा असं आहे का? नाही नाही, बॉबीने वेगळं दाखवलं मला. असं दाखवलं मी. हा मग मी तसंच करतो. तेच ना, पहिला हात. अच्छा, गुडघा उचलून इकडे ठेवायचा आहे असं सांगा ना. श्लोकाचं खाली टाकायचं, उचलायचं श्लोकाचं. ओके डन. हे बरोबर आहे ना? ते वाला, ते पहिलं वाला कसं दाखव? काय कसं? ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. सर्व जाऊ दे, पण आमचा कोक्या आहे ना, बघतोय की मम्मी पप्पा मागे काय करतायत. कुकडू काय करतायत मम्मी पप्पा? पिल्लू पिल्लूला आमच्या 15 दिवसानंतर आम्ही भेटायला आलोय. पिल्लूची जाम आठवण येत होती आम्हाला. असं वाटत होतं की आम्ही किती वर्ष लांब आहे आमच्या पिल्लूपासून. आमच्या पिल्लूपासून किती वर्ष लांब. बघा बघा, ह्याला या पोराला पण उत्सुकता लागली, मम्मी पप्पा काय डान्स करतात. रेडी, आय एम रेडी. फिर से एक बार मला चष्मा घेऊ द्या. काय चष्मा सोडतच नाही. तेव्हा ड्रेसिंग घालून घाम नाही घालायचा. खरंय, अशीच प्रॅक्टिस करावं लागते. चला रेडी. रेडी 1 2 3 स्टार्ट. बाबू सोना नको आता कर तू घाई ग. परत एकदा. 1 2 परत एकदा. स्टार्ट. बाबू सोना नको आता कर तू घाई ग, मी तुझा ग नवरा तू नवरी बाई ग. माता पुढे मला बघू ना कसं केलं. तुझं हे काहीतरी वेगळं झालं. मग पुढे मी काय बोलतो, तुम्ही आता वाकडे तुकडे ऐका ना, तुम्ही आता वाकडे तुकडे नाचून घ्या सर्वजण. नंतर मग जेव्हा ब्लॉग पोस्ट होईल ना तेव्हा बघा, क्लिअर दिसेल की तुम्ही कसे नाचत होते. काय करताय, कसे नाचताय ते दिसेल तुम्हाला. नाचा. इकडे एंड झाला ना. हा बघा. आता हा पाय उचलायचा, हा हात असं करायचा जॉईंट, आणि हा पाय उचलून इथे. हा हा पिल्लू पिल्लू बसून बघ ना. अच्छा उभ्यानेच पाहिजे. हा बाबा उभ्याने बघ. ओके. नंतर हा पाय, मग हाच पाय मागे आणि मग हा पाय पुढे. चालायचं प्रिया, पडशील. परत सरळ व्हायचं. आम्हाला बघून बाबू नको कन्फ्युज केलं तिला.
आता मग इकडनं परत तेच परत सुरत. हा मग परत सेम. मग एवढी नाही ना स्टेप, फक्त बापरे, जसं का तुम्ही अर्ध्या तासाचा डान्सच केला. सेम झालं ना मोठं झालं. अहो पण पुढे सेम आहे हा ना. माहिती ना. चला करू. चला आता गाणं पुढे सेम आहे, झालं. कपडे घालून करू, चांगली तयारी करू. अहो, आता शिका. परफेक्ट डान्सर आहे बघा. म्हणून हिला ना कोणी गाण्यात घेत नाही. याचा वेळ आम्ही लोक ना, ऐका ना, सॉन्ग शूटच्या आधी ना पूर्ण दिवस प्रॅक्टिस करतो आणि मग चांगले कपडे घातल्यावर डायरेक्ट शूट करतो. बरोबर. म्हणजे तेव्हा जास्त त्रास नाही होत. चांगले कपडे घालून प्रॅक्टिस नाही करत. कभी कभी घाम गळायला नको. 2000 years later. बाबा सोना नको आता करू तू घाई ग. मी हे काय? थ्रो करायचं. मी तुझा ग नवरोबा. नवरोबा ग. तू नवरी. हे बघ, हे बघ पाय बघ. काय कोमल, अख्खे काम धंदे सोडून या माणसांना डान्स प्रॅक्टिसला लावलंय. प्रमोशन. तुम्ही सुद्धा खूप सारे रील्स बनवा. बघा हो, बघा. नाही, नाही. म्हणजे काम वगैरे अख्खी सोडून मस्त इथे प्रॅक्टिस चालू आहे. चला शिकवतो. बॉबी शिकवत हा? होता. कपडे तुझं तर इकडे आली पहिले. हाय रे कळलं देवा. नाही? मला या साईडने जमत होतं. ठीक आहे. नाही उलट करते तू कोमल. त्या साईडला आहे आईला मी डान्सर त्याच्यात. बाबा. मी मेन प्रोड्युसर आहे. कोरिओग्राफर आहे. मी कोरिओग्राफर आहे. अरे बॉबी. बाबू सोना नको आता कर तू घाई र. मी तुझा ग नवरोबा. हा बरोबर. हे बघ असं असं करा तिकडनी करा. हा पाय आठ टाकायचा. हा असं. आणि पुढे हे हात हे असं 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 करायचं. हा. आणि नंतर हे असं. दोन आहेत, दोन आहेत असं असं दोन आहेत. एक दोन. आणि मग असं. 3 hours later. एवढे ब्लाऊज शिवायचे तुला? मग अर्ध्यांचं ब्लाऊज शिवलेलं आहे. अगं पण 2-3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी एवढं सगळ्यांचं ब्लाऊज शिवायला लागायचं मला आता. बघा हे शिवलेलं आहे. ही साडी मस्त आहे ना. मी घालू काही घाल मग तुला घालायची. ब्लाऊज पण शिवले पण मी घातली पण नाही. पिंक वाली भारी बाई. ही सगळ्यात भारी वाटली. ही बघ ही साडी मला हा, पण ही पण जामच जाम भारी भारी आहे. वाटते. लयच भारी. मस्त आहे ना. ही एक आहे आणि मला दे वाटतं त्याला. मी ही घालू. हे बघली ही. सुंदर आहे पण. ही केरलावरून आणलेली ना. हा. कशी वाटते? छान आहे ग. मस्त आहे ना. भारी दिसत. ह्या दोघांमधून चॉईस करते. तुम्ही सुद्धा कमेंट करा कुठली घालते बघ. ह्या दोघांमधून कुठली छान वाटते. बापरे, तू काय काय एवढे सगळे प्रकार घेतले याच्यात पेटीकोट? मी सगळ्या साडींचे पेटीकोट आधीच घेऊन ठेवलेले आणि टेन्शन काय नको. आधीच घेऊन ठेवलेत. एवढे ब्लाऊज तू घालून ब्लाऊज शिवून होईल का? होईल ना. तिला बोलून दोनच पटापट दिवस दे. नाही ते. हा पण मी तिला बोलून पटापट देईल. ती आपलीच आहे बाई आहे. साधं ब्लाऊज शिवणार आहे. सगळे स्लीवलेस. नाही काही आहे बघ. आता हे कसं हे याचं फुलच छान म्हणजे हाफ छान वाटेल. याचं पण हाफ. ही साडी घातली होती माहितीये ना याला. पण याचं ब्लाऊज नाही शिवलेलं आहे. आता शिवून घे मग. दिवाळीला घातलेली. छान आम्ही पॅकिंग करते पहिले बाहेर. पूजा करतोय. कोका. तुला पण भेटायला जायचं. हा आता साड्या टाकायला चाललोच आहे ना. मग भेटून घेऊ ना. कधीच जायचं होतं पण पप्पाने लेट केला. तेच ना. आम्हाला 5 वाजताच जायचं होतं. किती वाजले आता? 9:30 झाले का? मग जेवणाचं काय? या अशा गडबडीत ना जेवण पण होत नाही. खरंय. बनवणं आणि काहीच. आम्ही ना डायरेक्ट आता शूटिंग वरून आपलं गाणं रिलीज करून डायरेक्ट इकडे चाललोय आम्हाला. आणि काश्मीर वरून डायरेक्ट गाणं रिलीज करायला गेलेलो. म्हणजे आम्हाला जराही रेस्ट नाहीये. खरंय. एकही दिवस रेस्ट केलं नाही आम्ही. वर्किंग मध्येच आहेत. त्याच्या आधी शूटला होतो. काश्मीरला जायच्या आधी शूटला होतो. मग लगेच दुसऱ्या दिवशी काश्मीरला गेलो. मग काश्मीरवरून आलो आणि दुसऱ्या दिवशी रिलीजिंगला गेलो. रिलीजिंग आलो आणि आता इथे आलो आणि आता जायचं. ही साडी मला लय आवडली पण म्हणजे छान आहे तुला ना सुंदर दिसत होती साडी ही. हा गे याचं ब्लाऊज मी शिवते. आता बोलते शिवायला. मग तुला वेअर करायची तर कर तोपर्यंत. आता मी 2 आणल्यात तशा. मग साड्या बघता. पण मी ही ब्ल्यू वाली करणार आहे. नाही त्याला ते दुसऱ्या प्रोग्रामला दुसरा होईल ना. मग 2-3 प्रोग्राम आहेत ना. मग त्याच्यात होऊन जाईल. चल का 8:30 वाजले. मला जाम कंटाळा आला आता. चल
परत तुला त्या बाईला डोकं द्यावं लागणार आहे, असं शिव तसं शिव. तू पण आहे द्यायला डोकं. तुमच्यामध्ये मी आणि बॉबी काय करायचंय आम्हाला तेच आज वुमन डे ना, मग तुम्ही लोक आम्हाला फॉलो करायचं का? सपोर्ट करा. आणि आम्ही जेवण न बनवण्याचं कारण समजलं ना काय ते. हा आम्ही जेवण न बनवण्याचं कारण बाहेर जेवण करूया आपण. नको थाळीला. मला तर कंटाळा आला. नको ते पुरी बाहेरचं थाळी खाऊ. वैतागाला किती मला. दिवस हे घरचं खाल्लंच ना. माझी बेटा टाइम किती पण पाहून घ्या, वाजले टाइम. दिवस संपत आला. पावणे नऊ झाले. अशी नखरे करतो ना ही पोरगी, सिरियसली. म्हणजे एखाद्याला खोटं कसं पाडतं ना त्या पोरीकडे शिकायचं. मला माहिती एखाद्याला नाही, मलाच कसं म्हणजे खोटं पाडायचं तुम्ही ते स्टोरी हिला ठेवली मला म्हणजे माहिती. आमच्या सोशल मीडिया थ्रू आमचं झालंय वुमन्स डे विश. ए मी तुला विश पण केलं ब्रो. असं नाही झालं का? कधी झालं मॉर्निंगला विश केलं? एक हातात कप आणि एक हातात काय होतं याच्या? मोबाईल. प्रियाला मी कधी केलं विचार, कोमलला कधी केलं कोमल मी प्रियाला? सकाळी सकाळी. बाय. चालले मी. वाढदिवसाच्या चला बाय बाय गाईस. आपण आता पुढे भेटूयात प्रोग्राम वगैरे. आता साड्यांचं ब्लाऊज शिवायला टाकते आणि वगैरे सगळं करते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे माय स्वीट हार्ट. थँक्यू. तुम्हाला सुद्धा ताई हॅपी वुमन्स डे. थँक्यू. माझ्या सासूबाईंना, माझ्या आईला, इथे जेवढेही माझे बहीण बघत आहात त्यांना सर्वांना वुमन्स Day. डेच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे सगळ्यांकडून थँक्यू. एका वुमनने उत्तर दिलं म्हणजे सर्व हा women ने सगळ्यांनी उत्तर दिलंय बरोबर. दिलं. चला आता बघू आता या बाया आम्हाला किती टाइम वेळ लागणार झाला आहे. आपल्याला, चला. वैताग आलाय आम्हाला. आता आमचं काय, मला असं वाटतं आम्ही दोघं जाऊन मस्त एका हॉटेलला बसू कोकोला घेऊन. तुम्ही काय ते करा, आम्ही खातो पितो खरंय, जरा. कोकोला सांभाळा तुमचं तुम्ही. सर्व झालं की मग परत हॉटेलला या. बरं. तसं काहीतरी खाते पिते. आता हे गर्ल्स तर चाललेत ब्लाऊज आणि ब्लाऊज शिवायला आणि आयब्रो करायला. सो आम्ही बॉईज लोक चाललोय. मला बीएड करायचे, सो मी बीएड करायला चाललोय. आणि कोकांग तू काय करणार आहे पिल्लू? तू पण बीएड करशील? ह्याला पण हेअरकट करायचे. हा बोलतो नाही का? तुम्ही लोक एवढे सगळे स्मार्ट दिसताय, स्मार्ट दिसणार फंक्शनला. आणि मी का नाही स्मार्ट? काय काय तो बोलतोय बॉबी, थांब ना एक मिनिट. हेअरकट करायचं का त्याचा? टकलं नाही करायचं. नाही नाही, नाही. मी काय सांगते बबल्या, आपण ना ज्वेलरी घ्यायला, ज्वेलरीची शॉपिंग करायला आपण उद्या जाऊ. आज नको. चला. आता खूप लेट झालं, 9 वाजले. चालू असलं पाहिजे जेवण आता. बनवायचं, चालू पण काम करायचं. मी ना दादांना विचारलं काय करणार आहे. दादा म्हणतात की ना मला फेशियलची गरज आहे. मी बोललो बापरे, मग आम्ही आता थोबाडा काली करून घ्यायला पाहिजे. नाही बोलतात नाही नाही मला खरंच फेशियलची गरज आहे. मी बोललो हो हो माहितीये दादा तुम्ही. नाही मी बोललो हो दादा मला माहितीये. थांब ना माझं होऊ तर ते कोमल. हो हो दादा मला माहितीये तुम्ही गोरे आहेत. मी ऍग्री करतो तुम्ही गोरे आहेत, तर मग ऍग्री करतो. तर मी बोललो तुम्ही गोरे आहेत, तर मग हसायला लागले. हा हा म्हणजे किती सवय आहे तुम्हाला आमच्या तोंडातून ऐकून घ्यायची. यार मला पण गरज आहे. निव्वळ मिसअंडरस्टँडिंग. ओके. सो कोमल तुला पण गरज असेल ना? हे बघा, काही स्पेशल दिवस असतात त्याच्यासाठी मेकअप करणं गरजेचं आहे. तुम्ही मेकअप करतात, आम्ही फेशियल करतो. आम्हाला दुसरं मेकअपचं काय? बरोबर. म्हणून आता बॉबी तिथे दाढी करणार आहे, मग मी नुसतं आरशात बघत बसू का काय? म्हटलं चल मग मी तोपर्यंत कोकॅंग तू काय फेशियल करणार? करतो. अरे बापरे, डोळे मारून दाखवतो डोळे. बॉबी हेअरकट पण करतो. काय करणार पिल्लू? मी हेअरकट नको करायला. हे चांगले वाटत. हे थोडस कमी कर. बघूया आता काय काय करतं. चला पहिला जाऊया तरी. एकदम सादा वाला है सबका, लेकिन मेरे को इसका ना कल चाहिए. मिलेगा कल? हाँ, रात शाम को मिलेगा. फंक्शन है हमारे घर में. शाम में ना? शाम में. इसका अकेले का देना शाम में. बाकी सब ना आप थोड़े दिन बाद दोगे तो भी चलेगा. घरगुती ब्लाऊज शिवायला आलो आम्ही. म्हणजे घरगुती शिवतात. नॉर्मल वाले 4 5 6 और 7 और वो वाला 8वां है नीचे वाला, लेकिन उसको जल्दी चाहिए. हाँ? पिंक वाला लवकर घेते पिंक का? वाला जल्दी चाहिए. ये वाला अभी ना, और अच्छा बना. लास्ट टाइम की जैसा नहीं. नहीं अच्छा है, सच में अच्छा नहीं था. नाप लेके आना चाहिए था ना. अभी माप लो, मैं खुद आई हूँ. क्या नाप रहता है ना तो टेंशन नहीं रहता है. नहीं अभी लो, मैं ना वो रखो लेके, क्योंकि मैं अभी मोटी हो गई हूँ ना, पहले जैसे नहीं हो. ओ भाइयों, ये सेंटी बातें बनने. वाव किती छान घागरा आहे ग. तुला लय भारी दिसन. पण दुल्हन का घागरा है ना ये. लाव बरं एकदा कमरेला, मला आवडला. वाव मस्त आहे ना, छान आहे. छान दिसतोय.
माझ्या लग्नात पण ना मी घागरा घेतला होता, एवढा भारीवाला घागरा होता ना, पण मला टाइमच भेटला नाही घालायला. आता तरी घालू असं वाटतंय. इसके अंदर वो डालना पडेगा क्या क्राउन बोलतात का काहीतरी, क्राउन. जसे फैला हा हा बरोबर बोलले आप. कॅन समथिंग ना, कॅन. हा कॅन बोलतात त्याला, कॅन. लिखो अभी चलो. काय म्हणजे पोरग हे पबजी खेळतोय भाऊजी सोबत. बापरे, तू चालू कर ना तू गाडी. गाडी चालूच आहे आमची. हे बघ, याचं बघ ना. ए पोरे, जर बरं काय रे? मेली तुम्ही. नाही नाही मेरणार नाही. आई मेले हे केलं. नाही नाही रिस्पॉन आलो परत. खेळ खेळ. बापरे लई मोठी लयच मोठी आग लागली. बापरे, आता काय करायचं? कोणाला फोन ॲम्ब्युलन्स येईल. करायचा? ॲम्ब्युलन्स कुठे ॲम्ब्युलन्स? येईल ना. हे म्हणताय ॲम्ब्युलन्स अग्निशामक. आई खाली पण काय आग पेटलं पडते पण ना. खालचं पण. बापरे, कॉल करा ना. कसं करायचं कॉल? कालू खड्ड्यावर. चल रिक्षावाल्याला ना थोडं मागे घ्यायची. मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या गाडी. गाडी मागे त्याला हात कर ना मागे घ्यायला. सगळेजण थांबलेत बघा जाग्यावरच. हम्म. बापरे, लय मोठी आग लागली. थांबू काय आपण थोडं. आपण थांबू बा बाजूला. हम्म. कुठं त्याच्या खाली ब्लास्ट बीस झाला तर मोठ आम्ही ना पटकन वायरमॅनला फोन केला. मग पटकन वायरमॅननी लाईट घालवली. ऐक ना, वरती जळून जळून बघ, खाली पण जळायला पूर्ण. खाली बघ, हो, खाली पण जळलं. बेकार आग लागते ना. बापरे, असं काही पण व्हायला बसलं. कोणाचं काय खाली ब्लास्ट वगैरे झाला तर फोन केला पण ना. बरं झालं. नाही तर किती पूर्ण एरियाची लाईट घालवली. कुठे हे आहे नाही आले नाही इकडचे. तिकडचं ओसवालची लाईट आहे, त्या साईडची लाईट आहे. बरोबर. पब्लिक आपण आलेलो आहोत कोमलचा फेवरेट प्लेस वरती, नांदगाव. जे मी बाईक घेऊन आलेलो बोईसरला. इथे या प्लेसवर येण्यासाठी पण इथे आलो नाही, काही कारण असतं, काही कामं असतं. सो आज फायनली आलो. आज वुमन्स डे निमित्त. सो माझं रिक्वायरमेंट होती की आपण नांदगावला आलो पाहिजे वुमन्स डे. हे बोलले काय करायचं, तर मी बोलले आपण नांदगावला जाऊया, कारण की आज आम्हाला जेवण नाही बनवायचं. आणि वाजलेले आहेत लिटरली 11 वाजलेत. मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. आणि माझी दाढी सुद्धा राहिली आहे आणि ही जे आयब्रो सुद्धा राहिले आहेत ते आम्ही उद्या करणार आहे. ब्लाऊज टाकून आलोय आणि केक वगैरे घेऊ बोललो, पण बोलली मॅडम नको, ऑलरेडी आम्ही दोघंही जाड झालेलो आहोत, डाएटवर आहोत. म्हणजे आम्ही गोड जरा इग्नोर करतो, स्टार्टिंग गोड पासून करतो. आणि थंड हवा आणि लाटांचा आवाज तुम्ही बघू शकता. जवळच लाट आहे, ते बघा जवळच लाट आहे. सो ठीक आहे. आता इथे आम्ही आमची पर्सनल जरा एन्जॉय करतो, म्हणजे खाणार वगैरे, थोड्या गप्पा मारणार, देन जाऊया घरी. ओके बाय. काय मागवलंय तू खायला? मी ना रस्त्याने छोटेवाले खेकडे घेतले होते आणि आम्ही घरी जाऊन जेवण बनवणार होतो. मग नंतर प्लॅन झाला की इकडे यायचं, ताईला दिलं वुमन्स डे ची पार्टी आहे भावा आमच्याकडून, या 2 वुमन साठी. म्हणजे बॉबीला पण आहे पार्टी. त्याला थंडी वाजली, तो गारटलाय, त्याला थंडी वाजली. डायरेक्ट आलो ना, आमचा प्लॅनच नव्हता काय. उशीर झाला होता त्याच्यामुळे आम्ही प्लॅन केला. म्हटलं एवढ्या रात्री काय झालं, प्रिया मला बोलली आता तुम्ही बनवा घरी जाऊ. बघितलं. आणि हेच कधी वुमन, सिरियसली वुमन जर कधी बोलली की मला बाहेर जेवायचंय, तर मग आपण एक्साइटेड असतो. मी जास्त एक्साइटेड असतो. असतात का? नक्की विचार दिला असतात का? मी तिला बोलतो दर हप्त्यात नाही बोलते त्यांना. ऍक्च्युअली मीच नाही म्हणते, मी पण खरं वुमन्स अशा असतात. वुमन्स आम्ही असे आहेत, आम्ही बचत बघतो. करणाऱ्या कष्टाळू. आम्ही म्हणतो काय गरज आहे, आपण घरी जेवण बनवू. कारण की आमचं तर ऑलमोस्ट आता तर बाहेरच चालू आहे. मला कंटाळा चालला बाहेर. तुमच्या कोमल हातांना, अरे कोमलच्या कोमल हातांना, प्रियाच्या कोमल हातांना आराम भेटावा, त्याच्यामुळे थोडस. ओके. सो बघूया म्हणजे तेच आम्ही खिचडी मागवू आणि नेहमीप्रमाणे खाऊ. घरगुती टाईपचं ना, म्हणून आम्ही इथे खायला Yes. स्पेशली येतो. आणि बीचच्या बाजूला खायला. पण हॉटेलचं ना सिरियसली सांगते खायची इच्छाच नाही होते, कारण की एवढे दिवस हॉटेलला बाहेर खाऊन घरगुती टाईप म्हणून आम्हाला आणि बीचवर बसून थंड हवेत खायची मजा अलग मजाही आहे. कुछ आणि दुसरी गोष्ट, आम्ही तुम्हाला दाखवलं असतं काय काय खातोय, पण तुम्ही बोलायला काय नसतं खाण्याचं दाखवता. सो ठीक आहे, म्हणून आम्ही आता डायरेक्ट भेटूया घरी. येस. हॅपी वुमन्स डे टू ऑल वुमन. 24 hours later. बॉबी झाली का पॅकिंग? तेच चाललंय.
कर पटापट, जास्त वेळ नाहीये. हे बबले आपल्याला जायचंय पार्लरला. हे मला पण दाढी करायची भावा, आज तरी होईल का दाढी? चल ना सलूनला जाऊ. काय मूड स्विंग होईल आणि बीचवर घेऊन जाऊ. मी आज पण फेशियल करून घेतो. काल दादांनी 3 तास फेशियल केलं. टाइम दिला आम्हाला या मुलींनी. नाही, आता नाही का जाऊ मग आम्ही तुम्ही स्पा करतो, तुम्ही बाळाला सांभाळा. स्पेशल मग आम्ही तुम्ही दाढी करा, मग आम्ही सांभाळू बाळाला. बरोबर एकदम. नाही तिकडं स्टाफला देऊन टाक बाळाला. सांभाळतात तिकडं. काय रे कोकांग, तुझं देणं चालू आहे, आम्ही तुला देतोय. हे हा मुलगा कोणाला पाहिजे का कमेंट करा. चला गाईज, भेटू आता नवीन ब्लॉग सोबत. आणि सध्या आम्ही आता 10-12 दिवस बिझी असू. आणि दुसरी गोष्ट, आपली काश्मीरची सिरीज बाकी, आपले 3 ब्लॉग बाकी आहेत अजून. सो ते 3ही ब्लॉग येतील ह्या ब्लॉगच्या नंतर. सो काश्मीरचे ब्लॉग संपलेले नाही आहेत. मध्येच सॉन्ग रिलीज झालं म्हणून सॉन्गची BTS वगैरे टाकले, पण 3 ब्लॉग अजून काश्मीरचे येणार आहेत. तर त्या ब्लॉग्सला सुद्धा खूप सारं प्रेम द्या. लव्ह यू ऑल. भेटू नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.